मुघली तख्तावरचं चांदीचं छत भाऊसाहेब पेशव्यांनी 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत जवळ मराठी फौजांची गाठ गिलच्यांची पडली. एकच रणधुमाळी झाली. त्यात सदाशिवराव भाऊ आणि नानासाहेब अमरांकित स्वर्ण सिंहासनावर शिवाजी राजा अभिषिक्त झाला. राजा छत्रपती झाला. स्वराज्याचं सिंहासन निर्माण करून 3 एप्रिल 1680 ला शिवाजीराजे रायगडावर मृत्यू पावले. मुघल बादशाह औरंगजेबाने मग महाराष्ट्र वेढला. त्याच्या अपार बळाशी झुंजता झुंजता शिवाजीराजांची मुलं छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम काळाच्या उदरात खर्च झाले. उणीपुरी 26 वर्ष औरंगजेबानं महाराष्ट्रात थैमान घातलं. 20 फेब्रुवारी 1707 रोजी अहमदनगर लगतच्या भिंगारजवळ औरंगजेब मृत्यू पावला. मुघल गादीसाठी त्याच्या शहजाद्यांमध्ये यादवी सुरू झाली. या गदारोळात 18 वर्ष मुघल कैदेत असलेला संभाजीराजांचा मुलगा शाहू याला मुक्त करण्यात आला. शाहू थाटली. त्यानं बाळाजी विश्वनाथास पुढे आपला पेशवा केला. 2 एप्रिल 1720 ला या बाळाजी विश्वनाथ पेशव्याचा सासवड येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर एका झंझावातानं मराठ्यांच्या पेशवाईची वस्त्रे परिधान केली. बुद्धीच्या पराक्रमाबरोबरच तो तलवारीचाही तालेवार होता. मराठा राज्य या पेशव्याच्या तलवारीच्या पराक्रमावर सुरक्षित झालं. शिवाजी राजांसारख्या गनिमी काव्याच्या जोरावर पेशव्यांनी शत्रूला धूळ चारली. दख्खनवर वर्चस्व मिळवलं आणि आपला मोहरा त्यानं उत्तरेकडे वळवला. आणि म्हणूनच उत्तराभिमुख राजकीय धोरणांचा तो जनकच मानला जातो. इसवी सन 1730च्या जानेवारी महिन्यात हा पराक्रमी पुरुष पुण्याच्या पांढरीवर उभा राहिला. हाच तो प्रसिद्ध पेशवा बाजीराव. चिमाजी अप्पा. जी श्रीमंत. या जागी एक वाडा उठवावा असा आमचा मानस आहे. हो श्रीमंत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या लाल महालातील मृत्तिका अत्यंत वंदनीय आहे. त्याच मृत्तिकेचं पूजन करून प्राची साधू आणि वाडा उठावू. पण रावसाहेब, वाड्याचं नाव या वाड्याचं नाव शनिवार वाडा. भव्य वाडा, तेवढे अवाढव्य बुरुज, ही भक्कम तटबंदी, वाडा अगदी किल्ल्यासारखा शोभतोय. आणि हा दिल्ली दरवाजा. अरे ही नक्षी बघ, या रेखाकृती किती विलोभनीय आहे. हा गणेश दरवाजा पेशव्यांच्या प्रसिद्ध गणपती महालाकडे जाण्याचा मार्ग याच दरवाजातून जातो. बाजीराव पेशवा अजिंक्य होता.
अद्वितीय होता. मोहम्मद खान बंगेशाचा त्रास अनावर झाल्यावर मस्तानी, दीपिका आहे का? किती सुंदर आहेस. दीपिका आहे का? असं वाटतं जणू पौर्णिमेचा चंद्रच जमिनीवर उतरला. किती सुंदर नाचतेस. तुझ्या नृत्याची सर उर्वशी मेनकेच्या नृत्यालाही येणार नाही. मस्तानी, या गोकुळाष्टमीला दरबारात तुझा नाच हवाच. मुघल सुभेदार सहादत खानानं आम्ही बाजीरावाचा पराभव करून त्याला चंबळेच्या पलीकडे धाडलं अशी खोटी बातमी दिल्लीला बादशहाला पाठवली. सहादत खानाला खोटा पाडण्यासाठी मुघल सैन्याची तारांबळ उडू लागली. धावपळीच्या लढाईत आपल्याला बाजीरावासमोर उभं राहता येणार नाही हे पाहून निजाम उलमुल्कानं भोपाळच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. आपल्या तोफा सज्ज करून तटाच्या आश्रयाने निजाम बाजीरावाची वाट पाहत राहिला. बाजीराव आलाच. घोड्यांच्या तापांनी भयकंपित झालेल्या दिल्लीच्या बादशहानं आता या निजामाला रक्षणासाठी बोलावून घेतला. निजामासमोर मावळ आणि आग्रा प्रांताचं आमिषही ठेवलं. हे निजाम आम्हास गनीम म्हणतात. अरे आम्ही गनीम तो शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. आमच्या भूमीचं रक्षण हेच आमचं कर्तव्य. तेव्हा वीरांनो, उचला समशेरी आणि वेढा कायम करा. श्रीमंत बाजीराव पेशवा की हुजूर आला. क्या बात है? हुजूर, बाजीराव का घेरा हमारे फौज को फंदे की तरह कसता जा रहा है. करना क्या है? अरे तोपे चलाओ और बाजीराव और उसके मराठा फौज को धुएं का गुब्बार में बदल दो. ये मुमकिन नहीं हुजूर. वो खंदकों के इतने नजदीक हैं कि तोपें चल ही नहीं सकती. और ये मरहट्टे तो गिद्ध की तरह अचानक धावा बोलते हैं. इस पर अब तो रसद भी ज्यादा नहीं बची. दखन से रसद का जो कारवा आ रहा था उसका क्या हुआ? बाजीराव के भाई चिमाजी अप्पा ने रास्ते में हमला बोलकर सारा लूट लिया. अब भूखे पेट हमारी सिपाही और कितने रोज लड़ पाएंगे हुजूर. और खाने की छोड़ी, कुछ रोज ये घेराबंदी और चली तो पानी की भी किल्लत हो जाएगी. या अल्लाह. हुजूर कोई ऐसा मोहरा चाहिए कि बाजीराव की बात हो. नहीं तो निजाम शरण गेला.
भोपाळच्या किल्ल्यावर निर्णायक विजय बाजीरावानं मिळवला. बाजीरावाच्या विजयाच्या दुंदुभी उत्तर हिंदुस्थानात गरजू लागल्या. बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पाच्या फौजा फिरंग्यांच्या वसईला वेढा घालून बसल्या होत्या. इसवी सन 1739 सालचा मे महिना. सुरुंग उडवून लोकांनी कोटावरी चालवून घेतली. साहेबी फुतुहाते उज्जाम म्हणजे प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव 28 एप्रिल 1740 रोजी रावेरखेडीला मृत्यू पावला. बाजीराव सेनानी होता. शिवाजी राजांच्या स्वराज्याचं त्यानं साम्राज्यात रूपांतर केलं. होता होता इसवी सनाचं 1749 हे साल उजाडलं. बाजीरावाचा मुलगा बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवा आता शनिवार वाड्यातून मराठ्यांची गादी चालवू लागला. आपल्या कारकिर्दीत नानासाहेबांनी आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात अशी आघाडी मारली की शनिवार वाडा अघोषित राजधानीच झाली. आपल्या कारकिर्दीत त्यानं पुण्याच्या पाणी पुरवठ्याची समस्या सोडवली, लाकडी पूल बांधला आणि अनेक उद्यानं उभारली. देशाच्या कानाकोपऱ्यातून गायक, वादक, नर्तक, कलाकार चोखंदळ पुणेकरांची दाद मिळवण्यासाठी पुण्याकडे येऊ लागले आणि पुणे त्यांच्या नृत्य गायन संगीतानं निनादून गेलं. तरीही नानासाहेब पेशवे पूर्ण समाधानी नव्हते. उत्तरेकडून कररूपाने मिळावयाचा पैसा शनिवार वाड्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून नानासाहेब पेशवा सचिंत होता. त्याचा माळव्याचा सुभेदार मल्हारराव होळकर त्याच्या भेटीस आला. बरेच दिवस विचारू नव्हतं, पण विचारा मल्हारराव, अवश्य विचारा. श्रीमंत, आपण वरून आनंदी दिसतो, पण आपण मात्र अस्वस्थ आहात. आपल्या मनाची काळजी ती काय? ईश्वरांना रावसाहेब, आप्पासाहेब यास मिळेल. दौलतीचा सारा भार आपल्यावर. मृत्यू कुणाच्याही हाती नाही मल्हारराव, आणि आपल्यासारखे अचल आधारस्तंभ असताना मी धीर का सोडू? केवळ आपणच नाही तर शिंदे, गायकवाड, जाधव, पवार, कदम यासारखी सरदार मंडळी जर कायम राहाल ना तरच स्वराज्य वाढवा. शिंदे यवनाला रसाताळाला सगळ्यात पहिले नेऊन त्यांनीच पोचवा. फितूर केली. आपण सांगाल की कामगिरी पार फितुरी. पाडतच आहोत. मल्हारराव, राज्य वाढलंय म्हणजे ते इंग्रजांना रक्षावयास मिळाले होते. आपल्यासारखे वीर आहेत. शत्रू आपल्यास घेऊनही आहे, पण तशी पण तू आवडीचा अनेक आहेस. शल्य. दौलतीचा खजिना रितार. हा तुमच्या उत्तरेस सोन्या चांदीचा खळखळाट आहे. नद्या अगदी गुठडी भरून वाहत आहे, पण तो प्रवाह शनिवार वाड्यापर्यंत पोचतच नाहीये. यांच्यासारख्या कित्येक सरदारांच्या शौर्याच्या जोरावर हिंदुस्थानात पेशव्यांची जरब बसली. अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दालीचे म्हणजे गिलच्यांचे हिंदुस्थानवर आक्रमण झाले. नानासाहेब पेशव्यांचे चुलत बंधू सदाशिवराव भाऊंच्या अधिपत्याखाली पेशव्यांची फौज उत्तरेकडे निघाली. मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, दमाजी गायकवाड, बाजीरावाचा मुलगा शमशेर बहादूर, यशवंतराव पवार, इब्राहिम खान गारदी, बळवंतराव मेहेंदळे, विंचुरकर, पटवर्धन वगैरे मातब्बर मन पेशवा
साहेब आजम माधवराव पंडित प्रधान. मराठी दौलतीच्या सरदारांनो, पानिपतावर हरामखोरी करणाऱ्या फितुरांचा आणि अब्दालीला सामील होणाऱ्या रोहिल्यांचा बंदोबस्त प्रथम केला जाईल. सरकारची नुकसानी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तत्काळ गर्दन उतरवली जाईल. तिचा आद्य दैवत श्री गणेश. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे 10 दिवस शनिवार वाडा हा उत्सव अतिशय वैभवात साजरा करीत असे. देशोदेशीचे गायक, नर्तक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार वगैरे या उत्सवात हजेर लावत असत. माधवराव पेशव्यांचा कारभार कडक होता. पेशवा निग्रही होता. त्याच्या कारभारामुळे पानिपतच्या पराभवाची कोणतीही नामुष्की मराठ्यांवर शिल्लक राहिली नाही. पेशवा स्वारीवर बाहेर असतानाच निजाम थांबा थांबा. मी नाराज पण वाडा जाळू नका हुजूर. नाही नाही, मी हा शेला बसवतो. काय मागाल ती रक्कम देतो, पण वाडा जाळू नका हुजूर. हो हो, सांगाल ती रक्कम सरकारात भरतो, पण वाडा जाळू नका. एवढी भीक घाला हुजूर. वचन देतो हुजूर, जरूर होईल. श्रीमंत श्रीमंत काय रे, काय झालं? पुन्हा लुटला निजामानं श्रीमंत. काय? धर्म बुडाला श्रीमंत. निजामानं सौहार्द मानला, तेच उपद्रव दिला, कौल देऊन विश्वासघात केला. या कृत्यात औरंगजेब बादशाहवरही मात केली श्रीमंत. निजाम पुन्हा लुटणार नाही असा विश्वास धरून आम्ही भागानगर लुटलं नाही. पण आता निजाम पुरता झोडल्या विना शांती नाही. बोलवा, अवघ्यांना बोलवा आणि तुटून पळा यवनांवर. पेशव्याने शौर्याची शर्थ केली आणि निजामाचा खासा दिवाण विठ्ठल सुंदर मारला. विजयी होऊन परतलेल्या पेशव्यांवर पुण्यानं सुवर्णाची फुले उधळली. नोव्हेंबर 1772 रोजी पुण्याजवळ थेऊरला चिंतामणीच्या मंदिरात हा चारित्र्यवान दुर्दैवी ठरला. शनिवार वाड्यात त्याच्यावरच मारेकरी चालू झाले.
नारायणराव पेशवा मारला गेला. शनिवार वाडा रक्तानं लाल झाला. पुण्यातील लोकांना कळेच ना की वाड्यात काय झालं. भीमराव पानसे, हरिपंत, त्र्यंबकपंत, मालोजी घोरपडे, सखारामपंत बोकील, नाना फडणवीस सारे एकत्र झाले. काय करायचं काय नाना? नाना